अशाच पद्धतीची काही दृश्य आपल्याला छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील दिसतात, कारण शहरामध्ये सध्या ऑटो एलपीजी गॅसचा तीव्र असा तुटवडा निर्माण झालाय। त्यामुळे रिक्षा चालक हे मोठ्या अडचणीत सापडले आहेत। शहरामधले सगळे एलपीजीचे पंप बंद आहेत, त्यामुळे संतापलेल्या रिक्षा चालकांनी थेट पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या निवासस्थानावरती आज धाव घेतली। रिक्षा चालकांनी आपापल्या ऑटो रिक्षांची रांगच या मंत्र्यांच्या घरासमोर लावली आणि आंदोलन केलंय। त्वरित तोडगा काढावा अशी जोरदार मागणी यावेळेला रिक्षा चालकांनी केली आहे। दरम्यान या प्रकरणाची दखल घेत पालकमंत्री संजय शिरसाट यांनी तात्काळ पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांना फोन लावला आणि कडक सूचना केल्या। पेट्रोल पंप चालक मनमानी करत असतील आणि त्यांच्यावरती नियंत्रण नसेल तर त्यांची मान्यता रद्द करा अशी स्पष्ट शब्दामध्ये शिरसाट यांनी इशारा दिलाय। काय माहिती का एक दोन पेट्रोल पंप एलपीजी ना तर त्याला हेच करून टाका ना, एनओसी कॅन्सल करा। हा असं काहीतरी करा ना, तेव्हा ठेकेदार होतील ना ते। अरे पण आता हे रोज हातावर पोट म्हणजे पोट आहे त्यांचं त्या रिक्षावर। आता ते 4 दिवसावरून त्याच्याकडे हे सगळं आज सकाळ 8 वाजेपासून बसलेले होते, आता उठले। इराण आणि इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवरती पेट्रोल डिझेल टंचाई निर्माण झाली आहे आणि त्यामुळे एका अफवेमुळे एका तरुणानं चक्क आपली मोटरसायकल भर रस्त्यामध्ये पेटवून दिली। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड कन्नड रस्त्यावरती हा सगळा प्रकार घडलाय। शरद गणपत भोजने असं या तरुणाचं नाव आहे आणि तो त्यावेळेला दारूच्या नशेमध्ये होता असंही कळतंय। पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि ही परिस्थिती नियंत्रणात आणली। या संपूर्ण प्रकाराची पोलिसांनी माहिती घेतली आहे आणि या तरुणावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।